ठरलं तर मगच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत, अर्जुनने साक्षीच्या दुसऱ्या फोनवर फोन केलेला असतो. तो फोन वाजत असतो, त्यामुळे तो फोन घेऊन अर्जुन साक्षीला विचारतो की हा फोन कोणाचा आहे, आणि तिला म्हणतो की खोटं बोलू नका, खोटं बोलायच्या आधी 10 वेळा विचार करा, कारण या फोनचे सगळे डिटेल्स मी आधीच टेलिकॉम कंपनीकडून मागून घेतलेले आहेत. तेव्हा साक्षी म्हणते की हा फोन माझाच आहे, पण 2 फोन असणं हा काही गुन्हा आहे का? तेव्हा अर्जुन म्हणतो नाही, 2 फोन असणं हा काही गुन्हा नाहीये, पण खुनाच्या रात्री या फोनचं लोकेशनचे हे सगळे डिटेल्स आहेत, आणि फोनचं लोकेशन होतं वात्सल्य आश्रम. मिलॉर्ड, मिस साक्षी यांनी त्यांचा पहिला फोन वात्सल्य आश्रमाच्या बाहेरच बंद केला होता, आणि या दुसरा फोन घेऊन त्या वात्सल्य आश्रमात खुनाच्या रात्री गेल्या होत्या. मिस साक्षी यांनी वारंवार खोटं बोलत आपल्याला हे सांगितलं आहे की त्या वात्सल्य आश्रमामध्ये कधीच गेल्या नव्हत्या, पण या फोनच्या निमित्तानं हे आज सिद्ध होतंय की त्या वात्सल्य आश्रमामध्येच होत्या आणि त्यांनी विलासचा खून केला आहे. या शंकेला आता जास्त बळ मिळालं आहे, तर साक्षी यांची कसून चौकशी व्हावी.